गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज आपण योग म्हणजे काय यावरचं विवेचन ऐकणार आहोत। यावर थोडीशी मी आपल्याबरोबर चर्चा करणार आहे। योग या शब्दाचा अर्थ बराचसा गुंतागुंतीचा आहे आणि त्याचबरोबर तो अर्थ व्यापकही आहे। लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य या ग्रंथामध्ये त्यातल्या 3ऱ्या प्रकरणामध्ये योग म्हणजे काय यावर बराचसा सविस्तर अभ्यास आपल्यासमोर मांडलेला आहे आणि त्या अभ्यासाचा मागोवा मी या आपल्या आजच्या छोट्याशा व्याख्यानामध्ये मी घेणार आहे, मागोवा घेणार आहे। योग या शब्दाचा सध्या समकालीन जर आपण अवतीभोवती पाहिलं तर असं आपल्या लक्षात येतं की जरासा योग हा शब्द न वापरता हल्ली बरेच जण योगा हा शब्द वापरायला लागलेले आहेत आणि त्याचा एक अर्थ असा आपल्याला त्यांच्या मनामधला अर्थ जो आपल्याला सध्या कळतो किंवा ज्या अर्थाने ते लोक आपल्याबरोबर योगा हा शब्द वापरत असतात त्याचा सर्वसाधारण अर्थ असा असतो योगासन आणि थोडाफार प्राणायाम आणि थोडंसं ध्यान म्हणजे योगा। त्यांच्या मते योगा असा आपल्याला एक अर्थ सध्या दिसून येतो। त्यातही मुख्य अर्थ योगा या शब्दाचा योगासन एवढाच घेतला जातो आणि तो बरोबर नाही आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे। आपला जो शब्द आहे ना, भारतीय संस्कृतीतला जो शब्द आहे तो योगा हा नाही आहे। आपला जो शब्द आहे तो योग हाच शब्द आहे। आणि मग या योग या शब्दाचा नेमका अर्थ काय यावरची चर्चा आजच्या या छोट्याशा व्याख्यानामध्ये मी करणार आहे। सगळ्यात पहिली व्याख्या योग या शब्दाची जर कोणी केली असेल तर ते आहेत ऋषी पतंजली। ऋषी पतंजली किंवा काही जण पातंजली म्हणतात। ऋषी पतंजली त्यांनी काय व्याख्या दिलेली आहे तर ती आहे योगश्चित्तवृत्ती निरोधः। म्हणजे काय तर प्राणायामादी साधनांनी चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग। आता याचाच अर्थ असा की चित्तवृत्तीचा संयम करणे म्हणजे योग। आणि ही पतंजलींच्या मते योगाची म्हणजे पातंजल योगाची पहिली पायरी आहे। त्यांनी केलेली ही व्याख्या खरं म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे, पण ही एकच व्याख्या संस्कृत वाङ्मयामध्ये आहे असं नाही, तर गीतेमध्ये या शब्दाच्या आणि काही व्याख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचाही मागोवा आपण घेणार आहोत। काही उपनिषदांमधून देखील योगश्चित्तवृत्ती निरोधः याच प्रकारचा अर्थ दिला गेलेला आहे। याचीही आपण जाता जाता दखल घेणं आवश्यक आहे। तर आपण आता व्युत्पत्तीशास्त्रीय अर्थ काय याचा शोध घेऊया। योग हा शब्द युज या धातूपासून निर्माण झालेला आहे, म्हणजे त्याची व्युत्पत्ती आहे ती युज या शब्दामध्ये दिसून येते। आणि त्याचा अर्थ काय तर तो आहे जोड, जुळणी, मिळविणी, संगती, एकत्र अवस्थिती असे काही 4-5 अर्थ या योग या शब्दाचे आहेत असं लोकमान्य आपल्याला सांगतात।
त्याचबरोबर आणखीन एक अर्थ वेगळा असा आहे की ही जी जोड आणि जुळणी आणि मिळवणी आणि संगती आहे ती कुणाबरोबर? एकत्र अवस्थिती आहे ती कुणाबरोबर? तर ईश्वराबरोबर. म्हणजे ईश्वराबरोबर एकरूप होणं हा अर्थ योग या शब्दाचा आहे, हे आपण कधीच विसरता कामा नये. कारण आपण गीतेमध्ये 4 योग आहेत असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि राजयोग, हे जे 4 योग आहेत. तर आपण जेव्हा योग योग असं म्हणत असतो त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय? तर या 4 मार्गांनी आपल्याला ईश्वराबरोबर एकरूप होता येतं, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे म्हणजेच त्याच्याबरोबर आपली संगती लागते, त्याच्याबरोबर यू बिकम वन विथ द गॉड, हा अर्थ आहे. आणि हे यासाठी 4 मार्ग आहेत. आणि त्या अर्थाने जर पाहिलं तर योगाचा अर्थ तुमच्या लक्षात येईल की ईश्वराबरोबर एकरूप होणं हा योगाचा अर्थ आहे. आणि त्याचे मार्ग आहेत ते 4 आहेत. तर त्यासाठीचे ती स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी, म्हणजे ईश्वराबरोबर आपण एकरूप होण्यासाठी ती जी स्थिती आहे, एकरूपता ही जी स्थिती आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी जे उपाय किंवा साधन किंवा साधना केले जातात, त्या सगळ्या उपायांना, साधनांना किंवा साधनेला देखील काय म्हणतात? योग म्हणतात. असा एक अर्थ आणखीन एक आपल्याला, म्हणजे अर्थातच लोकमान्यांनी सांगितलेला आहे. आणि अमरकोशात हा अर्थ दिलेला आहे. हा जो अर्थ आहे उपाय, साधना किंवा इलाज, हे जे अर्थ आहेत हे सगळे अर्थ कर्मवाचक आहेत असंही लोकमान्य आपल्याला सांगतात. आणि हे अर्थ त्यांनी मनाने दिलेले नाही आहेत बरं का. ते सगळे अर्थ अमरकोशामध्ये दिलेले आहेत. आणि ते अर्थ टिळक आपल्यासमोर, लोकमान्य टिळक आपल्यासमोर उद्धृत करतात. ते असंही म्हणतात की फलज्योतिषामध्ये सुद्धा ही एक संकल्पना किंवा या शब्दाचा उपयोग केला जातो. ग्रहांची स्थिती इष्ट आहे की अनिष्ट आहे याबद्दलची चर्चा करताना बरेचदा ग्रहांचा योग असा शब्दप्रयोग वापरला जातो, असं त्यांनी आपल्याला म्हणजे एक उल्लेख करून, आपल्यासाठी एक उल्लेख करून ठेवलेला आहे. आणखीन एक शब्द योग या शब्दाशी संबंधित असा आहे, तो आहे योगक्षेम. योगक्षेमाचा अर्थ लोकमान्य आपल्याला असा सांगतात की प्राप्त न झालेली वस्तू मिळवणे. गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये 22वा श्लोक आहे, त्यामध्ये योगक्षेम ही संकल्पना आलेली आहे. त्याचा उल्लेख मी जाता जाता केला. आणखीन एक अर्थ योग या शब्दाचा जो आहे तो युक्ती या अर्थाने आहे. म्हणजे काय? तर एखादं कुठलंही सत्कर्म करताना योग्य पद्धतीनं जर ते होत नसेल तर वेगळ्या पद्धतीनं, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सुद्धा, कारण हेतू आपला चांगला आहे, त्याचे परिणाम चांगले असतील तर मग आपल्याला एखादी युक्ती देखील एखाद्या कर्मासाठी आणि त्याच्या कर्माच्या संपन्नतेसाठी किंवा सिद्धतेसाठी, सिद्ध व्हावं ते कर्म, यासाठी आपल्याला योजावी लागते. त्या युक्तीला देखील कर्म म्हणतात असं आपल्याला लोकमान्य सुचवतात. उदाहरणार्थ, द्रोणाचार्य युद्धामध्ये मारले जात नाहीयेत आणि त्यामुळे पांडवांचा पराभव व्हायला लागलाय. आणि जर पांडवांचा पराभव झाला तर दुष्ट अशा कौरवांचा जय होईल आणि ते श्रीकृष्णांना कधीच मान्य होणं शक्य नव्हतं, हे आपण जाणतो. तर अशा वेळेला
द्रोणाचार्यांचा वध व्हावा हे जर या युद्धामध्ये चांगल्या लोकांचा जय होण्यासाठी आवश्यक असेल तर एक युक्ती योजणं आवश्यक आहे असं भगवान श्रीकृष्ण महाभारतात म्हणतात. आणि त्यावेळेला ती युक्ती योजावी या संदर्भामध्ये ते योग हा शब्द महाभारतामध्ये वापरतात असं लोकमान्य आपल्याला सांगतात. या संदर्भामध्ये त्यांचं जे भगवान श्रीकृष्णांचं जे वाक्य आहे ते असं आहे संस्कृतमधलं, एको हि योगो अस्य भवेत वधाय. आता आपल्याकडे एकच युक्ती म्हणजे योग उरलेला आहे, तो द्रोणाचार्यांचा वध व्हावा यासाठी. आता इथे तुम्हाला माहिती आहे की द्रोणाचार्यांचा वध हा शब्द सरळ सरळ महाभारतातला आहे आणि चुकीच्या व्यक्तींबरोबर युती करणारे द्रोणाचार्य आहेत आणि म्हणून त्यांचा वध होणं, जरी ते एकेकाळचे गुरु असले तरी या ठिकाणी ते आता शत्रुपक्षात आहेत आणि चुकीच्या म्हणजे अन्यायी लोकांच्या बरोबर त्यांनी सुसंगती ठेवलेली आहे, संगती ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा वध व्हावा ही श्रीकृष्णांची इच्छा आहे. आणि म्हणून मग पुढे काय घडलं, नरोवा कुंजरोवा हे तुम्हाला माहिती आहे. तर मुद्दा इथे आपला आहे तो एको हि योगो अस्य भवेत वधाय. या भगवान श्रीकृष्णांच्या वाक्यामध्ये योग हा शब्द जो आलेला आहे त्याच्याकडे आपलं लक्ष आपण द्यायला पाहिजे आणि त्याचा अर्थ युक्ती हा आहे. आणि ती जी युक्ती आहे ना ती नरोवा कुंजरोवा ही ती युक्ती आहे. धर्मराजांच्या त्यांना तसं म्हणायला लावलं श्रीकृष्णांनी हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे द्रोणाचार्य त्यांचा मृत्यू होऊ शकला आणि त्यामुळे पांडवांचा पुढे जय होऊ शकला हा अर्थ त्याच्या मागे आहे. आणखीन एक नवीन मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे, तो असा आहे, मी बरेचदा म्हणते की लोकमान्यांनी गीतेवर गीता रहस्य या नावाने जो ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ म्हणजे जणू काही एक संशोधन आहे. या दृष्टिकोनातून आता आपण थोडीशी 1-2 मिनिटं चर्चा करणार आहोत. ते असं म्हणतात की योग हा शब्द किंवा योगी हा शब्द किंवा काही योग आणि कुठला तरी सामासिक शब्द असे गीतेमध्ये अशा अर्थाचे शब्द 80 वेळेला आलेले आहेत आणि त्यापैकी 4-5 ठिकाणी फक्त पातंजल योग हा अर्थ योग या शब्दाचा गीतेमध्ये आलेला आहे. पण अर्थातच उरलेल्या सर्व ठिकाणी योगाचा अर्थ युक्ती कर्मातील कौशल्य असा आलेला आहे असं त्यांना म्हणायचे. सुमारे 75 वेळेला हाच अर्थ म्हणजे कर्मातील कौशल्य हा अर्थ अपेक्षित आहे किंवा तोच अर्थ घेणं आवश्यक आहे असं आपल्याला लोकमान्य सूचित करतात. म्हणजेच काय की पातंजल योग या अर्थाने जो गीतेमधला प्रयोग आहे हा खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे ती जी व्याख्या आहे ती गीतेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण लक्षात घ्यायची नाही आहे. मग कुठली व्याख्या, तर ती दुसरी व्याख्या जी आहे गीतेची योग या शब्दाची गीतेमधली व्याख्या ती कशी आहे, तर योग हा कर्मसु कौशलम. आपल्याला माहिती आहे ही व्याख्या, बरेचदा आपण ऐकलेली सुद्धा असते. पण त्याच्या आधीचा श्लोक, तो जो श्लोक आहे तो अध्याय 2 दुसऱ्या अध्यायामधला 50वा श्लोक आहे. तर त्यामध्ये सगळ्यात शेवटचा जो चरण आहे तो आहे योग हा कर्मसु कौशलम. तर त्या ठिकाणी कुशलतेनं
काम करण्याची युक्ती हा एकच अर्थ त्यांनी योगाचा दिलेला आहे आणि तो अर्थ युक्ती, कौशल्य, साधन, उपाय, जोड असे अनेक अर्थ त्याच्यामध्ये त्या व्याख्येतून आपल्याला मिळतात. आणखीन एक संदर्भ आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे. त्या श्लोकावर मी परत येणार आहे, पण आत्ता आणखीन एक त्याच्याही पूर्वी आपल्याला एक अर्थ लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तो अर्थ असा की सृष्टी निर्माण करण्याच्या ईश्वरी कौशल्याला सुद्धा योग म्हटलेला आहे, गीतेमध्ये म्हटलेलं आहे. आणि याच अर्थाने भगवान श्रीकृष्णांना योगेश्वर असं जे म्हटलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये 75वा श्लोक, त्यांना योगेश्वर असं म्हटलेलं आहे. त्याही वेळेला योगेश्वरचा अर्थ असाच घ्यायला पाहिजे असा लोकमान्य टिळकांचा आग्रह आहे. कोणता अर्थ घ्यायला पाहिजे? तर योग म्हणजे सृष्टी निर्माण करण्याचा ईश्वरी कौशल्य, सृष्टी निर्माण करण्याचे ईश्वरी कौशल्य हा अर्थ, आणि ते कौशल्य अंगी असलेला जो ईश्वर तो योगेश्वर असा अर्थ घ्यायला पाहिजे, असा अर्थातच टिळक सूचित करतात. कधीकधी उत्तम साधन, सर्वात उत्तम मार्ग किंवा साधन असाही अर्थ योग या शब्दाचा आहे असं देखील लोकमान्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे अमुक एक कर्म करायचं आहे, तर त्यातलं सर्वात उत्तम कोणत्या प्रकारे कर्म करावं, ते जे उत्तम कर्म असेल त्याला योग म्हणावं असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता ही जी व्याख्या आहे, मगाशी आत्ता मी जी उद्धृत केली ती व्याख्या आहे योगः कर्मसु कौशलम. तर त्या व्याख्येचा जो अर्थ आहे ना, तो फार गहन अर्थ आहे आणि तो नीटपणाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. तर यामध्ये कुशलता, विशेष प्रकारची कुशलता, युक्ती हे जे अर्थ आहेत त्याचा संबंध श्रीमद शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी काय लावलेला आहे, तर तो असा आहे. कर्मसु कौशलम या पदांचा अर्थ कर्माचे ठायी स्वभावतः असणारे जे बंधकत्व असते ते नाहीसे करण्याची युक्ती असा एक गहन अर्थ शंकराचार्यांनी लावलेला आहे आणि तो अर्थ विशेष म्हणजे लोकमान्यांनी मान्य केलेला आहे. आता तो अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कर्माचे ठायी स्वभावतः असणारे जे बंधकत्व, ते बंधकत्व नष्ट करण्याची, नाहीसे करण्याची जी युक्ती, हे मी मुद्दाम पुनरुक्ती केली कारण लक्ष आपल्या व्याख्येकडे दिलं गेलं पाहिजे. ती व्याख्या शंकराचार्यांनी केलेली आहे. कशाची व्याख्या केलेली आहे? जी व्याख्या गीतेमध्ये योगाची दिली आहे त्याचा अर्थ देताना त्यांनी त्याच्यावर जे विवेचन केले आणि अतिशय महत्त्वाचं असं ते विवेचन आहे. कुठलंही आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा त्या कर्माचं आपल्याला एक प्रकारचं बंधन पडतं. म्हणजेच काय, तर कर्मामध्ये हे बंधकत्व असतं का नसतं, तर ते असतं. म्हणजे कसं, तर एखादी आंब्याची कोय जर आपण जमिनीमध्ये लावली तर काय होईल, उद्या काही दिवसांनी त्यातून रोप निर्माण होतं. हे जे रोप निर्माण होतं ना, ते रोप हा काय आहे, परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे? आंब्याची कोय लावली, ती घटना ज्या दिवशी घडली त्याचा तो परिणाम म्हणून रोप दिसतं. अजून काही वर्षांनंतर त्या आंब्याचं त्याचं झाड होईल आणि त्या झाडाला आंबे देखील लागतील. हे सगळं काय आहे? ज्या व्यक्तीने ती आंब्याची कोय त्या अंगणामध्ये लावली त्याचा हा सगळा परिणाम आहे. आधी रोप, नंतर
मोठं रोप आणि नंतर त्याचं झाड आणि त्या झाडाला, त्या वृक्षाला आलेले सुमधुर असे आंबे. हा सगळा काय परिणाम आहे. कर्माचा परिणाम हा असा असतो. चांगल्या कर्माचा विशेषतः परिणाम हा असा असतो. तर इथे काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, परिणाम असतो का नसतो, तर असतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि अशाच प्रकारे आपण जी कर्म करत असतो त्या सर्व कर्मांचे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये परिणाम हे आपल्याला एका अर्थी अपरिहार्यपणे भोगावे लागतात किंवा उपभोगावे लागतात. आणि याला पर्याय नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि जर असं असेल तर किंबहुना तरीसुद्धा, म्हणजे याचा अर्थ काय मला सांगायचं होता की कर्म जे केलेलं आहे कोय पेरण्याचं, हे जे कर्म आहे त्याच्यामध्ये त्या कर्माचा जो परिणाम आहे तो परिणामाचं बंधन त्या पहिल्याच दिवशी त्या व्यक्तीच्या मागे त्या कर्माच्यामुळे ते बंधन पडलं, त्याच्यावर ते बंधन आलं. कुठलं बंधन? जे तू कर्म केलं आहेस त्याचा उद्या वृक्ष होणार आहे, हे बंधकत्व. आपण जर पाप केलं असेल तर त्याचे परिणाम वाईट होणार आहेत, पुण्य केलं असेल तर त्याचे परिणाम उत्तम होणार आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या निरक्षर असलेल्या अशा कुठल्याही व्यक्तीला देखील हे सगळं खरं, म्हणजे ही सगळी पापपुण्याची थिअरी, ते सिद्धांत आपल्याला माहिती आहेत. पण इथे मग आता इथे काय प्रश्न येतो की कर्म केल्यानंतर ते उपभोगण्यासाठी किंवा भोगण्यासाठी, म्हणजे वाईट परिणाम भोगण्यासाठी, चांगले परिणाम उपभोगण्यासाठी जर पुढचे जन्म, त्याच्यानंतरचे जन्म, त्याच्यानंतरचे जन्म हे जर आपल्याला घ्यावे लागणार असतील तर मग मोक्ष मिळेल का? तर मोक्ष मिळणार नाही, हा अर्थ आहे. कर्म केलं तर त्याच्यामध्ये, त्या कर्मामध्येच एक प्रकारचे परिणाम हे त्या कर्मामध्ये बांधले गेलेले असतात किंवा ते असतातच असतात. कोई बरोबर रूप असतं जणू काही, कोई बरोबर जणू काही रूप असतं. ते दिसत नाही पण ते असतं. तसं कर्माबरोबर बंधन, कर्माचे परिणामांचं बंधन हे त्या कर्माबरोबर असतं. हे जर आपल्याला कळलं ना तर आपलं पुढचं जे या पुढचं विवेचन आहे ते समजणं सोपं जाईल. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं. तर कोई बरोबरचे कोई नुसती असते तेव्हा त्याचा काही परिणाम नसतो बरं का. नुसती कोय कुठेतरी पडलेली आहे, पण जेव्हा एखादी व्यक्ती ती कोय घेऊन ती लावते त्यावेळेला ते जे कर्म करते त्या कर्माचे परिणाम म्हणून तो वृक्ष आपल्याला मिळतो. म्हणून त्या कर्माबरोबर त्याच्या परिणामांचं बंधन हे या कोईबरोबर किंवा त्या कर्माबरोबर असतं. हे जर लक्षात घेतलं तर मग पुढे जे मी आत्ता सांगितलं तसं पुढचे जन्म आणि त्याच्या पुढचे जन्म किंवा त्याचे बर्थ्स अँड रिबर्थ्स ही जी चेन आहे, आपण गेल्या काही आधीच्या लेक्चर्समध्ये पण मी सांगितलं की या चेनमधून जर, त्या साखळीमधून, शृंखलेमधून, जन्मांच्या साखळीमधून जर आपल्याला सुटायचं असेल तर, म्हणजेच जर तुम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल तर कर्म करायची का नाही करायची? तर खरं म्हणजे कर्म करायला नकोत, पण मग कोणत्या कौशल्याने ती कर्म करावीत म्हणजे मग आपल्याला ही लिप्तता किंवा ते परिणाम भोगायला किंवा उपभोगायला मिळणार नाहीत, लागणार नाहीत. ती जी युक्ती आहे त्या युक्तीला योग म्हणावं असं शंकराचार्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि तसं ते या युक्ती या अर्थाने सांगितलेलं आहे, कर्म करण्याची युक्ती. अतिशय सोपं म्हणजे काय, तर मोक्ष मिळवायचा असेल आणि या कर्मांचं जर बंधकत्व आपल्याला नाकारायचं असेल तर मग कोणत्या पद्धतीनं सगळी आपली कर्मे करायला पाहिजेत, ही जी युक्ती आहे त्या युक्तीला योग म्हणावं असा अर्थ इथे
आपल्या शंकराचार्यांनी सांगितलेला आहे आणि तो अर्थ लोकमान्यांनी मी मगाशी म्हटलं तसं मान्य केलेला आहे. आणि म्हणून या अर्थाने योग कर्मसु कौशलम, कौशल्य याचा अर्थ युक्तिपूर्वक केलेलं कार्य, कर्म. आणि मग अर्थातच तुम्हाला माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर अनासक्त होऊन जर कर्म केलं तर त्या कर्माचे परिणाम, हेतू जर बाजूला ठेवले तर आपोआपच परिणामांचा परिणाम देखील तुम्हाला त्यांच्यापासून अलिप्त राहता येतं. आणि जर तुम्ही अलिप्त राहिला तरच आणि तरच तुमच्या जन्म मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू या शृंखलेतून सुटण्याचा तो एक मार्ग आहे. आणि याला योग म्हणतात, अशा मार्गाला योग म्हणतात, असं आपल्याला शंकराचार्यांनीही सांगितलेलं आहे. पण शंकराचार्यांनी त्या व्याख्येचा अर्थ सांगितलेला आहे. मुळात भगवान श्रीकृष्णांनी ही जी व्याख्या आहे योग कर्मसु कौशलम ही केलेली आहे. आणि ती त्या जगद्वंद्य फिलॉसॉफरने केलेली व्याख्या आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कोण फिलॉसॉफर? तर भगवान श्रीकृष्णांनी केलेली ती व्याख्या आहे. आणि मग तू कशाला परिणामांचा विचार करतोस? तू योग्य कर्म कर, तुझ्या हातात तू ज्यासाठी जन्माला आलेला आहेस ते कर्म कर आणि युक्तिपूर्वक कर्म कर. म्हणजे मग तू या संसार सागरातून तरून जाशील, असं इथे श्रीकृष्णांना सुचवायचं आहे. आता आपण फक्त एकच त्या संदर्भातला श्लोक मला इथे आपल्यासमोर सांगावासा वाटतो. गीतेतला श्लोक आहे तो मी सांगते आणि नंतर आपण थांबूया. तो जो श्लोक आहे तो अध्याय क्रमांक 2 मधला आहे आणि 50वा श्लोक आहे. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. हा तो भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली योगाची व्याख्या आणि हा तो अर्थ आहे. आणि लोकमान्यांनी केलेला त्याचा अर्थ आपल्यासमोर मांडते. तो आहे, साम्य बुद्धीने जो युक्त झाला तो पाप आणि पुण्य या दोहोंपासून या पृथ्वी तलावर अलिप्त राहतो. आणि म्हणून तू योगाचा आश्रय कर, म्हणजे मग पापपुण्य न लागता कर्म करण्याची धन्यता तुला मिळेल. आणि कर्मे करताना पापपुण्य बाजूला ठेवण्याची जी युक्ती आहे, जी चतुराई आहे, जी कुशलता आहे, तिलाच योग म्हणतात. किंवा लोकमान्य टिळकांच्या मते तिलाच कर्मयोग म्हणतात. आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये, या छोट्याशा व्याख्यानामध्ये योग या शब्दाचा आणि विशेषतः त्या शब्दाच्या अर्थांचा, लोकमान्य टिळकांनी सांगितलेल्या अर्थांचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक हे व्याख्यान ऐकलत याबद्दल आपल्याला सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.